शब्दामध्ये मनोगत व्यक्त होत आहे तेव्हा विनंती करतो त्यांनी आपले विचार मांडावे. घ्यावा, त्यातला अर्थ समजून घ्यावा. समाज हिताचा कार्यक्रम आहे, त्यातून समाजोपयोगी कामं ज्ञान भर पडणार आहे. अचानक बंदोबस्त आल्यामुळे मला रजा घ्यावी लागते, त्यामुळे क्षमस्व. तरी परत एकदा सर्व संचालक जोंधळींच्या संचालक मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साहेब. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आताच आवाज येत नाही, अजून आपल्याला 3 तास शो करायचा आहे. तुमच्यात जोश असेल तर आमच्यात जोश येईल. एकदा जोरदार घोषणा द्यायची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
ती स्वभावी पिशाची सरस्वतीची भाषा ती सर्वनाशाची सत्यदेवी भाषणाने ती स्वभावी पिशाची भीमरायाची सत्कार्याची पाऊल पडताना रक्ताशी धूळ फिरताना नवा इतिहास घडताना भीमराव जनतेसाठी लढताना रक्ताशी धूळ फिरताना कराराची आजली नाही भीमरायाला दस्तूर बागाली कराराची आजली नाही भीमरायाला दस्तूर बागाली कुंकूर माझा संसार पुढचा फिरताना नवा इतिहास घडताना भीमराव जनतेसाठी लढताना गंगाशी धूळ फिरताना नवा इतिहास घडताना भीमराव जनतेसाठी लढताना गंगाशी धूळ फिरताना गंगाशी धूळ फिरताना गंगाशी धूळ फिरताना गंगाशी धूळ फिरताना या मतदारसंघाचे लोकप्रिय मंत्री आदरणीय संघाचे लोकप्रिय मंत्री आदरणीय संजयजी बनसोडे साहेब यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राच्या गळ्यातलं ताईत आदरणीय संतोषजी जोंधळे यांचं स्वागत करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त सदरचा कार्यक्रम होत असलेला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून या मतदारसंघाचे लोकप्रिय मंत्री आदरणीय संजयजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते महामानवाचे या ठिकाणी पूजन होत आहे. या कार्यक्रमाला पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पाठीमागे संतोषजी जोंधळे यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मंत्री महोदयाचं आपण समितीच्या वतीनं स्वागत करण्याचं आयोजन केलेलं आहे. मी या समितीचे सर्व प्राध्यापक महेंद्र वाघमारे यांना पण विनंती करतो की आपण साहेबांचं स्वागत करण्यासाठी स्टेजवरती जायचं आहे. समितीच्या वतीनं या ठिकाणी 2 मिनिट शब्द दोन गाणे झाले चला गायकांचं स्वागत
स्टेजकडे यायचं आहे. उत्तम वाघमारे, अविनाश गायकवाड, बाबूराव वाघमारे, उत्तम वाघमारे, हरिभाऊ वाघमारे, अशोक गवळे, तसेच बळीराम नामवड, संग्राम कदम, या सर्वांना विनंती करतो की आपण या गायकाचं स्वागत करण्यासाठी आपण स्टेजवरती यायचं आहे. धुमाकूळ घालणारे असे नाशिक येथील रॉकस्टार संतोषजी जोंगळे यांचं स्वागत या समितीच्या वतीने होत आहे. जहाँ जन्मा सितारा वो मेरा भीमरा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या गावाचं गीत आहे. माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं गाणं कवीश्वर अवचार यांच्या लेखणीतून सादर झालेलं. काय म्हणायचंय? गावामध्ये गाव आहे ते महू गाव जन्मले भीमराव गावामध्ये गाव आहे ते महू गाव गावामध्ये गाव गावामध्ये गाव आहे ते महू गाव गावामध्ये गाव आहे ते महू गाव कारण तिथं जन्मले भीमराव माता रामजी त्यांचे पिता कारण झाला भारताचा नेता
कारण काय सांगू नवलाई दलिताचा बाप आई, कारण झाला बामनाचा जावई मनूचा तो काळ त्याच कुळ सकपाळ, कारण संतोष त्याच बाळ सखे बाई, संतोष त्याच बाळ सखे बाई, संतोष त्याच बाळ सखे बाई. गावामध्ये गाव आहे गाव, गावामध्ये गाव, गावामध्ये गाव आहे बहु गाव. इंग्रजांनी या भारत देशावरती 20 वर्ष राज्य केलं, पण त्यावेळी आपण गुलामीच्या पिढीतून होतो. पण ज्यावेळी या महामानवाचा जन्म झाला त्यावेळी आपण गुलामीच्या पिढीतून मुक्त झालेलो आहोत. म्हणून काय अरे गुलामी का टूट गया, अरे गुलामी का टूट गया, ये गुलामी ये गुलामी ये गुलामी गुलामी गुलामी. अरे गुलामी का टूट गया, गुलामी का टूट गया, अरे गुलामी का टूट गया, ये है मेरे टूट गया. ये भिखारी बने माला, ये है मेरे जोरदार अशा राळ्या झाल्या पाहिजे. आपण जे म्हणतो एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, तसेच आपल्या बाबासाहेबांमागे त्यागमूर्ती माता रमाईचा हात होता. कारण
पद्धतीनं या जयंतीचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं. प्रथमतः सावकाश वक्तृत्व स्पर्धा आम्ही घेतली. त्याचबरोबर आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही घेतलं. रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलं. असे सुंदर अशा पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी आम्ही घेतले. रांगोळी स्पर्धा घेतली. संध्याकाळी आतिषबाजी सुद्धा 13 तारखेच्या 12ला आम्ही घेतलं. आणि असा निर्णय झाला, आपण ही जयंती नाचून गाण्यापेक्षा आता वाचून झाली पाहिजे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. परंतु नाचणाऱ्यांची 90% संख्या आणि वाचणाऱ्याची संख्या थोडीशी कमी. पण विद्यार्थ्यांची हौस आहे. मला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जशा पद्धतीनं जे काम केलेलं आहे, जे कष्ट त्यांनी उपसलेलं आहे, त्यांचे विचार आपल्याला आता डोक्यामध्ये घेण्याची गरज आहे. भले आपण नाचलो असा, जरूर नाचा, पण जरूर आपल्याला वाचायचं आहे. वाचलो तरच आपण वाचणार आहोत, हे भान मात्र आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. जयंती झाली, सर्व सोडून द्यायचं नाहीये. जयंती झाल्यानंतर असं आपण डोक्यामध्ये घ्यायचं आहे की बाबासाहेबांनी जे काही कमवलंय, ज्या काही 32 डिग्र्या बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत, त्या डिग्र्या आपल्याला घेण्याची गरज आहे. जास्त शिक्षण घेण्याची गरज आहे. या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीची वास्तू नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. आता त्यामध्ये 2 कपाट होणं महत्वाचं आहे साहेब. आणि त्या कपाटामध्ये पुस्तकांचा साठा झाला पाहिजे की जेणेकरून त्या पुस्तकांच्या साठ्यातून आम्हाला सुंदर अशा पद्धतीचे विचार, काहीतरी बनलं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे, तरच आपली प्रगती होणार आहे. हा विचार डोक्यामध्ये ठेवून आपण या ठिकाणी काम करावं लागणार आहे. माननीय नामदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते कुठल्याही प्रकारचा आपल्याला कमी पडू देणार नाही. पुस्तक म्हणल्यानंतर जरूर आपल्याला त्या ठिकाणी देतील. आणि म्हणून मला खात्री आहे की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी जो त्रास सहन केलाय, आता आपल्याला त्रास सहन करण्याची गरज नाही. आणि म्हणून आनंदानं आपल्याला शिक्षणाची गरज आहे. शिकलं पाहिजे. शिकलं तरच आपण टिकणार आहोत, एवढं मात्र ध्यान आपण या ठिकाणी ठेवायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली. सर्वांनी या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं शांततेचं सहकार्य करत आहात, तेव्हा माजी आमदार माननीय गोविंदरावजी केंद्रे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. आदरणीय परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती 133व्या जयंतीच्या निमित्तानं भीमगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या मतदारसंघाचे उदगीर जळकोटच्या लोकप्रिय मंत्री आमचे परम मित्र संजयजी बनसोडे साहेब, त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर, वाद्यवृंद, समोर बसलेल्या माझ्या माता बंधू भगिनींनो, परमपूज्य बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना जर बाबासाहेब झाले नसते ही कल्पना सुद्धा आम्ही सहन करू शकत नाही. काय काय हाल आमचे झाले असते त्याचं वर्णन मी आज करीत बसणार नाही. पण बाबासाहेबांच्या जन्मामुळे अनेक गोष्टी घडल्या. अनेक आपले व्यक्ती, मानव खूप पुढे गेले. आणि बाबासाहेबांनी हा लढा केवळ तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाही तर सगळ्या भारतातल्या दीन, दुबळ्या, दलित, अस्पृश्य, गाव कोसाच्या बाहेर राहणारे, दरी डोंगऱ्यात, पहाडामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांसाठी हा लढा उभा केला आणि त्यांना हक्क मिळवून दिला. आज आपण बघतो
की भीमा तुझ्या जन्मामुळे उतरली कोटी कोटी कुळे, आणि भीमाच्या जन्मामुळे लाखो लोकांचा उद्धार झाला. माननीय खासदार संगारे साहेबासारखा माणूस खासदार झाला, लोकसभेत गेला. परमपूज्य आमचे माननीय मित्र आमचे बनसोडे साहेब, एक सामान्य कार्यकर्ता. बाबासाहेब म्हणायचे की माझ्या माणसाला एक संधी द्या, माझा माणूस अस्पृश्य आहे, गाव कोसा बाहेर आहे, म्हणू नका, त्याला एक संधी द्या, त्या संधीचं तो सोनं करून दाखवेल. बनसोडे साहेब आमदार झाले, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले. मतदारसंघ कसा राखावा, लोकांसंग संपर्क कसा ठेवावा, दीन दुबळ्यासोबत संपर्क कसा राखावा, गरीबाच्या घरी कसं जावं, भेटी तर झाल्या, पण विकासाच्या बाबतीत बारामतीच्या नंतर उदगीर जळकोट मतदारसंघ नंबर 2 ला आणणारा हा आमचा नेता सुद्धा जन्माला आला. तर हे संधीचं सोन आहे. आणि म्हणून या कोट्यावधी कुळामध्ये माझे एक सुद्धा कुळ आहे. मी बाबासाहेबाचा आज पाईक नाही. 1969 ला पहिली जयंती माझ्या कुमट्यात करणारा मी कार्यकर्ता आहे मॅट्रिकला असताना. आणि त्यावेळेस बाबासाहेबाच्या मिरवणुकीला कोणी गाडी सुद्धा देत नव्हतं, पण माझ्या हनुम बैलाची जोडी त्याची माझी गाडी आणून पहिला मिरवणूक मी गावातून काढलो. म्हणून बाबासाहेबाला मनापासून मानणारा मी कार्यकर्ता आहे. बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळावं म्हणून मी 1.5 महिना जेलमध्ये गेलेलो आहे. माझं लग्न झालं 1982 ला. त्या काळात कुणाची हिंमत नव्हती बाबासाहेबांची नाव घ्यायची. या पठ्ठानं लग्न गावच्या समोर केला. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या विचारांना स्मरून माझी पत्नी शोभा हिचा मी नाव घेऊन पत्नी म्हणून स्वीकार करतो असं मी जाहीरपणे शपथ घेतले 5000 लोकांच्या समोर 82 ला. आणि म्हणून बाबासाहेबाबद्दल मला नितांत आदर आहे. बाबासाहेबांनी मला काय दिले माहिती आहे तुम्हाला? बाबासाहेबांच्या नावामुळे एकनाकांना मी आमदार झालो, माझ्या कुटुंबाचा उद्धार झाला. त्या कोटी कुळामध्ये माझं सुद्धा कुठे एक कुळ आहे. बाबासाहेबांमुळे एकदा कोणी मी आमदार झालो. बाबासाहेबांमुळे माझा मुलगा राहुल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला, केवळ बाबासाहेबांमुळे, नाही तर तो अध्यक्ष कधी होऊ शकला नसता. आणि म्हणून माझा अजून एक आनंद आहे माझ्या जीवनात. माझ्या मुलीचा जन्म 14 एप्रिल आहे. मला एकच मुलगा आहे त्याचा जन्म दसऱ्या दिवशी राहुलचा, म्हणून त्याचं नाव मी राहुल ठेवलो. आणि म्हणून मी बाबासाहेबाचा पाईक आहे. आणि म्हणून बाबासाहेबाला मी विनम्र अभिवादन करतो. आणि 2 वळीत माझं संपवतो. एक छोटस तुम्हाला जमलं तर माझ्या समोर म्हणा. बदलून गेलंय सार, म्हणा जमलं तर. माता माया बहीण, बदलून गेलंय सार, म्हणा. माझ्या भीमाचं सुटलंय वार, बदलून गेलंय सार, माझ्या बापाचं सुटलंय वार. आता धडाडल नाशिक, आता कडाडल महाड, आता गडाडल. या आभाळाला, कोणत्या आभाळाला? निळ्या आभाळाला येड आलं जी, विराट झालं जी. बदलून गेलं सार, माझ्या भीमाचं सुटलंय वार, माझ्या बापाचं सुटलंय वार. जय भीम, जोरदार घोषणा द्या. बोलो ना बोलो, जोर से बोलो. अरे दाएं से बोल, बाएं से बोल, ऊपर से बोल, सामने से बोल, पीछे से बोल. अरे बोल साथियों, और जोर से, जोर जोर से. जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विदेशी जातात, परदेशात जातात, त्यावेळी महामाता रमण शेजारच्या आयाबायांना सांगते की माझे धनी फॉरेनला गेले. आणि ते हर्षभराने सांगत असते. म्हणून म्हणायचं काय, राजा दिनाचा मोठा मना
ध्यास जीवाला विद्याधराचा रमाई म्हणजे काय भले भले करतात पाय अग बाय 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 भले भले धरतात पाय मोरेला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर गीत माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे.
यापुढेही आपणाला अशाच पद्धतीची अजून आपल्या काही अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी अहोरात्र आपल्यासाठी ते सदैव तत्पर आहे. असे आपले लाडके मंत्री माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी मांडावेत अशी मी आपणाला विनंती करतो. विश्वरत्न बोधिसत्व महाकारुणी तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर माता रमाई माता जिजाई या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करतो. आणि आपल्या शहरामध्ये आज रॉक स्टार संतोषजी जोंधळे या ठिकाणी आल्याबद्दल आणि भीमगीतांचा सुरेल नजराणा आम्हा सर्व जळकोटवाल्यांना दिल्याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदा तुमचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार गोविंदांना केंद्रे साहेब, नगराध्यक्षा प्रभावतीताई कांबळे, आदरणीय गणपतरावजी धुळसटे साहेब, गुरुनाथजी देशमुख साहेब, मार्केट कमिटीचे सभापती विठ्ठलरावजी चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर तालुका अध्यक्ष संग्रामजी आसोळे पाटील, शहर अध्यक्ष गोविंद ब्रह्मण्णाजी, श्रावणजी गायकवाड साहेब, ॲडव्होकेट तात्या पाटील साहेब, एम.जी. मोमीन साहेब, अर्जुन मामा आगलावे, चंदन पाटील साहेब, सोमेश्वर सोपाजी, धनंजय ब्रह्मण्णाजी, सुरेखा गवळेजी आणि जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संपतरावजी शिंगाडे साहेब, पिराजी कोकणे साहेब, विनायकजी जाधव, सिद्धार्थजी गायकवाड, चंद्रकांतजी मोरे, संग्रामजी कदम, संग्रामजी गायकवाड, चंद्रशेखरजी भालेराव, उत्तमजी वाघमारे, उद्धवजी वाघमारे, ॲडव्होकेट श्याम गवळे, सूत्रसंचलन करणारे आमचे राजकुमार वाघमारे, विजयजी शिंगाडे, आकाश वाघमारे, गजाननजी दळवे पाटील, विनोदजी कांबळे कदम, यशवंत वाघमारे, सूरज वाघमारे, रामराव शिंगाडे, अविनाशजी गायकवाड, नागनाथ बोडके, CM कांबळे, संदीप शिंगाडे, राजकुमार गवळे, बाबुरावजी वाघमारे, अरुण कांबळे, सूर्यकांत गायकवाड, रामराव शिंगाडे, उपस्थित सर्व समाज बांधव, बौद्ध उपासक उपासिका, बंधू भगिनीनो, पत्रकार बांधवांनो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी सार्वजनिक जयंती उत्सव समिती जळकोट यावर्षी अतिशय भव्य दिव्य आपण साजरी केला. त्याबद्दल मी सर्वप्रथम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन सुद्धा या ठिकाणी मी करतो. आणि अनेक चांगले उपक्रम बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण आयोजित करून समाज बांधवांना एक दिशा देण्याचं काम या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. संतोषजी, आपण खूप चांगलं गायन करता. मी अनेक वेळेस आपल्या युट्यूबवर, TV वरती, अनेक चॅनलवरती मी आपल्याला पाहिलोय. आणि ज्यावेळेस पिराजी कोकणे साहेब असतील, शिंगाडे साहेब असतील, जाधवजी असतील, गायकवाडजी असतील, सर्व टीम
ज्यावेळेस माझ्याकडं भाऊ असा कार्यक्रम घ्यायचा असं म्हणाल्यानंतर मी त्यांना म्हणालो की तुम्ही जरूर त्या ठिकाणी आपण कार्यक्रम घ्या, समाज प्रबोधनाचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे हे मी सांगितल्यानंतर खूप चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. मित्रांनो, खरंच आता शिंगाडे साहेबांनी अण्णा म्हणल्यासारखं बाबासाहेब जर नसते तर कल्पना करा, कारण बाबासाहेबांनी आपल्यासाठी प्रचंड असे कष्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. आता त्यांनी सांगितलं की गीतामधून सांगितलं, मोह गावाचं सांगितलं, बाबासाहेब परदेशामध्ये जाताना रमाई काय बोलत होत्या, अनेकांना अण्णा काही गोष्टी माहित नाहीत. ज्यावेळेस बाबासाहेब परदेशामध्ये होते त्यावेळेस बाबासाहेबांचे अनेक पुत्र औषधा विना, उपचार विना त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आणि कशामुळे बाबासाहेब परदेशामुळे गेले? आज आपल्या अंगामध्ये सूटबूट जे आहे ना, आम्ही जे सगळे मंत्र्याच्या गाडीमध्ये आमदार खासदार आपण सगळे IAS ऑफिसर कलेक्टर डॉक्टर जे झालो ते बाबासाहेब परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेऊन आल्यामुळं आणि या भारताची संविधान लिहिल्यामुळं हे सगळं या ठिकाणी घडतंय. अनेक विषयाचे बाबासाहेब तज्ञ होते. अनेक भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे मंत्री होते आणि स्वतंत्र झाल्यावर सुद्धा त्या ठिकाणी मंत्री होते. आणि म्हणून या देशाची घटना अतिशय मजबूत आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर घटना कुठली असेल तर ती भारताची आहे म्हणून त्या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून माझ्या समाज बांधवांना मी जाहीररित्या तुमचा लोकसेवक म्हणून मी सांगू इच्छितो की कोणीही माईचा लाल जर आला तर या भारताची घटना कोणीही बदलू शकणार नाही, हेही ठामपणे या ठिकाणी सांगतो. जाणीवपूर्वक काही मंडळी हे जर सत्तेवर आले, ते जर सत्तेवर आले तर बाबासाहेबांची घटना बदलतील, लोकशाही धोक्यात येतील, हे सगळं साफ खोट आहे. कारण बाबासाहेबांनी अशी घटना लिहिली आहे की सर्व जाती धर्माला, सर्व समाज घटकाला घेऊन चालण्याची घटना त्या ठिकाणची आहे. आज खरंच मला आनंद वाटतो की माझ्या या छोट्या तालुक्यात सुद्धा भव्य दिव्य असा कार्यक्रम ज्या ठिकाणी जिल्ह्याला व्हायला पाहिजे, संभाजीनगर सारख्या ठिकाणी व्हायला पाहिजे, तो कार्यक्रम जयंती उत्सव समितीच्या लोकांनी या ठिकाणी आयोजित केला. मित्रांनो, मी तुम्हाला शब्द देतो की परवा मी 14 एप्रिलला बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर काही आपल्या समाज बांधवांशी मी चर्चा केली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भामध्ये. आज माझ्या मोठ्या संख्येने माझ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि म्हणून भव्य दिव्य असा चबुतरा आणि भव्य दिव्य असा पुतळा, जे की पार्लमेंटमध्ये जसा पुतळा आहे त्याच पद्धतीचा पुतळा माझ्या जळकोटमध्ये येणाऱ्या 2 महिन्यामध्ये उभा करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आज उदगीरला तुम्ही बघितलं असाल, जे गुलबर्ग्याला बुद्धविहार आहे, संस्कार केंद्र आहे, त्याच धर्तीवरती 20 कोटी रुपयाचं आपण बुद्धविहार उदगीर येथे आपण त्या ठिकाणी बांधलेलं आहे. त्याचं लवकरात लवकर आपण बुद्ध पौर्णिमा झाल्यानंतर आपण तुझा त्याचा लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी करूया. आज इथं सुद्धा बुद्धविहार उभा केलंय. आता तिथं सुद्धा अतिशय चांगली मूर्ती आपल्याला थायलंड मध्ये आणून तिथं बसवण्याचं काम करूया. शिंगाडे साहेबांनी सांगितलं की तिथं 2 कपाट असले पाहिजे. शिंगाडे साहेब, आपल्या घरातली श्रीमंती कोणताही नेता येऊन मोठी करू शकणार नाही. फक्त आणि फक्त बाबासाहेबाचा मंत्रच आपल्या घराची श्रीमंती मोठी करू शकती. त्याचं नाव आहे शिक्षण. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो
की आणखीन त्या इंजिनियरशी चर्चा करून, सोपासाहेब इंजिनियरशी चर्चा करून जागा जर उपलब्ध असेल तर एक चांगली लायब्ररी उभा करण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी करूया. विकासाच्या बाबतीमध्ये अण्णाने बोलले, अण्णा माझं ते कर्तव्यच आहे. ज्या एवढ्या मोठ्या माता भगिनींनी, ज्या माझ्या बांधवांनी एवढा मोठा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाण्याची संधी मला प्राप्त करून दिली आणि म्हणून त्या संधीचं सोनं करणं माझं कर्तव्यच होतं. आणि म्हणून माझ्या मंत्रीपदाची मस्ती माझ्या कधी मस्तकात मी येऊ दिली नाही आणि येणार पण नाही. आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे, जसं विद्यापीठाला नामांतर झालं पाहिजे हे सगळ्या तमाम बौद्ध बांधवांचं स्वप्न होतं, तशाच पद्धतीनं संतोषजी आपलं आता काय स्वप्न आहे की इंदू मिलच्या जागेवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक माझ्या बाबासाहेबांचं झालं पाहिजे, हे आमची भूमिका आहे. आणि राज्यामध्ये एकमेव समाजाचा मी मंत्री आहे आणि माझं ते कर्तव्य आहे. आणि देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि डिसेंबर 2024 पर्यंत 350 फुटाचा चबुतरा आणि 350 फुटाचा आंबेडकरांचा पुतळा आणि जगातलं सर्वात भव्य दिव्य असं स्मारक बाबासाहेबांचं करून दाखवण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करूया. हा शब्द सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि आपण सगळेजण सुज्ञ आहात, सर्वजण शिकलेले आहात आणि म्हणून कुठल्याही भूलतापेला आपण बळी न पडता लोकशाहीमध्ये मतदान फार महत्वाचं आहे. कारण बाबासाहेब लिहिलेली घटना, त्या घटनेमध्ये काय सांगतात, एक सर्वसामान्य माणूस सुद्धा हे देशाचा राज्यकर्ता त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळे काम सोडून त्या ठिकाणी आपल्याला मतदानाला जायचंय. सकाळी 7 वाजल्यापासून ते 5 वाजलेपर्यंत मतदान आहे, ते राष्ट्रीय काम आहे. म्हणून त्या दिवशी आपण मतदानाला गेलं पाहिजे एवढी विनंती करतो. मतदान कुणाला करायचं तुम्हाला कळतंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. शाहू महाराजांनी दिला आकाड्याचा डाव, पण माझ्या भीमरायाने रुजविला तो प्रेम बंधू भाव आहे. काय म्हणायचं, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक द्या रायगडावर, एक द्या रायगडावर, एक तवदार एक द्या रायगडावर, एक द्या रायगडावर, एक तवदार
एकदा साहेबांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. चंदनजी पाटील यांच्याकडनंही 2000 रुपयाचं दंमदान आलेलं आहे. म्हणून माझं काय, कारण आपले काही पॉवरफुल लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. म्हणून त्यावेळी बाबासाहेबांच्या कॉम्पिटिशन मध्ये अनेक लीडर होऊन गेले त्यावेळी त्या काळी, पण बाबासाहेबांसारखा कोणी झाला नाही. म्हणून माझं काय, दुनिया में हजारों लीडर. आता 20 एप्रिलला आमच्या टीमने लखनौ मध्ये कार्यक्रम केला BSPचा. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं उद्यान आहे. त्या ठिकाणी हे गाणं कमीत कमी 4 वेळा त्या ठिकाणी हे गाणं झालं. तेच गाणं मी तुमच्या समोर सादर करत आहे. साहेब बोलले मगाशी की कोणीही माईचा लाल घटना बदलू शकत नाही. कारण का, दुनिया में हजारों लीडर, लीडर में एक बेडर, नेता टॉप लागेला, हो नेता टॉप लागेला. ओ भीमराव, ओ भीमराव, ओ भीमराव रामजी आंबेडकर सबका बाप लागेला. भीमराव रामजी आंबेडकर
वाया गेली. आणि आजचे स्टेटस बाबासाहेबांचं संविधान आपल्याला काय सांगतं, बाबासाहेबांचे विचार काय सांगतात. रेकॉर्ड ब्रेक करायचं नाही गुन्हेगारीच्या विश्वात, कारण कोणी आपल्या कानाला येत नाही. कारण आई बाप त्यांचे काय हाल होतात आपण जेलमध्ये गेल्याच्या नंतर. काय म्हणायचंय, रेकॉर्ड ब्रेक करायचं नाही गुन्हेगारीच्या विश्वात, शिका संघटित आणि संघर्ष. रेकॉर्ड ब्रेक करायचं नाही गुन्हेगारीच्या विश्वात, शिका संघटित आणि संघर्ष. असं सांगितलं करायचं नाही गुन्हेगारीचा विश्वास, करायचं नाही गुन्हेगारीचा विश्वास, शिका संघटित आणि संघर्ष. असं सांगितलंय भीम बापानं. माझ्या सर्व भावंडांना विनंती करतो, आमच्या शहरामध्ये खूप चालू आहे, पण साहेब मागाशी बोललंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि श्रीमंत जर बनायचं असेल तर शिक्षण घ्या. खरंच साहेब तुमचे विचार खूप युवा पिढीसाठी छान आहे. म्हणून म्हणतं काय, दुनिया में हजारों लीडर में एक बेटर, नेता टॉपला गेला, ओ नेता टॉपला गेला. ओ भीमराव, ओ भीमराव, ओ भीमराव रामजी आंबेडकर सबका भीमराव
झाडाने. हा कोण बोललं काय म्हणायचे? हा ते शब्दाचं गीत आहे. गांधीजी का सुरबा नेहरू जी कमलाबाई. अरे गांधीजी का सुरबा नेहरू जी कमलाबाई आणि लाखात एक ठरली माझ्या भीमाची रमाई. काय म्हणायचं? जसा गुलाब बोलतो त्या सुगंधी जाईला. जसा गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला. भीमावडीनं बोले अशी होती हो मायाळू जातो पळून अंधार तो बघून समयला जातो पळून अंधार तो बघून समयला भीमावडीनं बोल राम गुलाब बोलतोया सुगंधी जाईला. गुलाब बोलतोया सुगंधी जाईला. सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की मी सूरनामा ध्यासनामामध्ये असताना अवधूत गुप्ते यांनी माझ्यासाठी गाणं गायलं होतं. ते सगळ्यांनी ते गाणं मला ते गाणं डेडिकेट केलं कारण माझ्या काळात बाबासाहेब
आहेत त्यांनी माझ्या काळातले बाबासाहेब बघितले. हे गाणं त्यांनी खास माझ्यासाठी गायलं होतं आणि त्यांनी ह्या वर्षी एक गिफ्ट पण दिलेलं आहे. कारण माझ्या आवाजात गाऊ बुद्धम शरणम बाबासाहेबांचं पहिलं गाणं त्यांनी स्वतः लिहिलं अवधूत गुप्ते यांनी आणि माझ्या आवाजात गाऊन घेतलं. तर ते युट्यूबला तुम्ही टाका संतोष जोंधळे आणि अवधूत गुप्ते भीमगीत, तर सगळ्यांना ते गाणं ऐकायला मिळेल. आत्ताच नुकतंच रिलीज झालेलं आहे. तर त्यांनी ते गाणं सगळ्यांनी नक्की ऐका. पण तत्पूर्वी त्या रियालिटी शो मध्ये होतो सूर नवा द्यास नवा कलर्स मराठीला, त्यावेळी अवधूत दादाने माझ्यासाठी हे गाणं गायलं होतं. कोणतं? माझी आजी म्हणायची जात्यावर, माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, भीम बनला सावली, भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटी जमात्या आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटी जमात्यावर, माझ्या बाबासाहेबांनी कधी सुपारी दातावर ठेवली नाही, भीमान ठेवली कधी सुपारी दातावर, बघा किती पुढारी, नाही भीमान ठेवली कधी सुपारी दातावर, बघा तुझे पुढारी बसती दारू आजी म्हणायची, आजी म्हणायची ओवी जात्यावर, भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. काय म्हणायचं? आणि खास माझ्या युवकांसाठी, समितीसाठी माझ्या मनातून काय म्हणायचंय? माझ्या भीमाची जयंती आली, साऱ्या गावात चर्चा झाली, माझ्या भीमाची जयंती आली, साऱ्या जगात चर्चा झाली, आला अंगात जोश, घराघरात भीम जल्लोष, लय बाप काढणे झेंड्याचा बॉस, भर चौकात आमचीच हवा, ए भावा
गुरुजनांचा